फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वादळाच्या दरम्यान जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवरती वीज कोसळलेली आहे। टॉवरच्या अगदी शिखरावरती वीज पडल्यामुळे हे दृश्य बघून अनेक जण थक्क झालेत। या सगळ्या घटनेचा थरारक क्षण हा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। राज्यातल्या इतर बातम्या बघूयात। गोंदियामध्ये सलग तिसऱ्या दिवशी बरसल्या रिमझिम पावसाच्या सरी। पेरणी केलेल्या धानाच्या पिकाला पावसामुळे फायदा होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। चिपळूण नगर परिषदेच्या नालेसफाईची पहिल्याच पावसामध्ये पोलखोल झाली आहे। चिंचनाका अनंत आईस फॅक्टरी या परिसरामध्ये गटार तुंबल्यामुळे रस्ते पाण्याखाली देखील गेलेत। रस्ते दिसत नसल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। जळगावच्या रावेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागझिरी या नदीला पूर आलेला आहे। नदीकाठच्या परिसरामधल्या नागरिकांची धावपळ झाली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। रत्नागिरीच्या वालोपे महामार्गाला मुसळधार पावसामुळे नदीचं स्वरूप आलंय। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम। राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामाचा पहिल्याच पावसामध्ये बोजवारा। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पिंपळगाव ते आसेगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। पुलाची उंची वाढवण्याची स्थानिकांची मागणी।